नमस्कार। या ठिकाणी नान्नी ते कोल्हापूर ही मुख्य यात्रा आज पहाटे 5 वाजल्यापासून निघालेली आहे। अंबानीनं जो काय सर्वोच्च न्यायालयातून निर्णय करून घेऊन वनतारामध्ये आमचा हत्ती जो नेला आहे तो हत्ती आम्हाला परत मिळावा या मागणीसाठी ही पदयात्रा काढलेली आहे। मला प्रामुख्याने या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्यातील आमदार आणि खासदारांना सांगायचं आहे की तुम्ही जो काय काल एक प्रकार केला सीईओना आणून या ठिकाणी आश्वासन देण्याचा, पहिल्यांदा जी युती सरकारनं कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं त्याचं काय झालं याचं उत्तर द्या। दुसरं म्हणजे शक्तीपीठ महामार्ग कोल्हापूर जिल्ह्यातून जाणार नाही असं तुम्ही सुरुवातीला सांगितलं आणि इलेक्शन नंतर आता तो मार्ग सुद्धा तुम्ही करताय। त्याच पद्धतीनं या लोकांच्या भावनेशी खेळण्याचा खेळ जो काही या ठिकाणी मांडलेला आहे त्याचा पहिल्यांदा मी निषेध करतो। राजकारणाच्या वेळी राजकारण जरूर करूया, पण लोकांची भावना जिथं जुडलेली आहे त्या ठिकाणी राजकारण आणून लोकांची भावनेशी तुम्ही खेळू नका। या ठिकाणी हजारो लोक आज या पदयात्रेमध्ये सहभागी झाले आहेत। विशेष करून मला सांगायचं आहे की आमच्या महिला भगिनी ज्या काय उडगाव आणि नांदेडून आणल्या आहेत त्याच्याबद्दल बोलायचं झालं तर सकाळी 5ला ही पदयात्रा चालू झाल्या। बऱ्याच ठिकाणी चहाची नाश्त्याची सोय आहे, आम्ही सुद्धा चहा नाश्ता घेतला आहे। पण या ज्या महिला भगिनी आहेत त्यांचं एवढं प्रेम त्या माधुरीवर आहे की अन्नाचा कण आणि पाण्याचा थेंब सुद्धा त्यांनी सकाळपासून घेतला नाही। 45 किलोमीटरची पदयात्रा विना अन्न पाण्याचं करण्याचं त्यांनी ठरवलंय आणि अशा महिलांच्या जो काही तळतळाट आहे तो अंबानी साहेब तुम्ही घेऊन नका, नाही तर राजाचा बंद व्हायला वेळ लागणार नाही। कारण ही लोक म्हणजे